राहुल गांधी यांचं दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाच्या विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आहेत। सर, राहुल गांधींचं आंदोलन सुरू आहे दिल्ली येथे, कशा प्रकारे बघताय? बघा, ज्या विद्यार्थ्यावर पॅलेस्टिनी जखमी झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी रीतसर तक्रार दिली आणि ईमेल पण केला, तरी पण अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशातले कायदे आहेत की असं पॅलेस्टिनी तुम्हाला मारता येत नाही, विद्यार्थ्यांना कोणावर गोळीबार करता येत नाही, हा अधिकार कोणी दिला? हे कायद्याच्या विरुद्ध आहे। आणि म्हणून आज त्या विद्यार्थ्याबरोबर, जखमी विद्यार्थ्याबरोबर राहुल गांधींनी न्याय मागण्यासाठी आज डीसीपी कार्यालय गाठलेलं आहे। आणि जोपर्यंत या सगळ्यावर गुन्हे दाखल होणार नाही आणि गुन्हे दाखल व्हावेत यासाठी राहुल गांधींची मागणी आहे। मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या पाठीमागे देशात खंबीरपणे उभं राहणारा नेता जर आज कोण असेल तर ते राहुल गांधी आहेत। म्हणून हे धाडस आणि तिथे पोचून विद्यार्थ्यांसमोर त्यांना न्याय देण्याची भूमिका राहुल गांधींनी स्वीकारली आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे की या लढाईमध्ये सर्व विद्यार्थी राहुल गांधींच्या पाठीमागे उभे राहतात। या मुद्द्यावर राहुल गांधी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। त्या मुलासह तिथे गेले आहेत, अजून एफआयआर झालेली नाही। एवढं सगळं होऊन सुद्धा कशा प्रकारे सगळं बघतात दिल्लीतलं हे सगळं? नाही, हे हुकुमशाही आहे। यांना जे सत्तेमध्ये आहेत, मोदी सरकार, भारतीय जनता पक्षाचं सरकार, यांना लोकशाहीच मान्य नाही आहे। यांचा लोकशाहीवर विश्वास नाही आहे। हे हिटलरशाही पद्धतीनं काम करू पाहत आहेत। यांना विरोधक नको आहे, यांना देशामध्ये लोकशाही नको आहे, यांना देशामध्ये संविधान नको आहे, यांना देशामध्ये विद्यार्थ्यांचा आवाज नको आहे, यांना देशामध्ये शेतकऱ्यांना हक्क मागण्याचा अधिकार नको आहे। यांना काय हवं आहे? यांचे गुणगान गात मनुस्मृतीचा जप करतील तर यांना समाधान आहे। जखमी विद्यार्थ्याला घेऊन राहुल गांधी खरं तर तिथं उभं राहिला आहे, त्या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा अशी प्रमुख मागणी। गुन्हा दाखल व्हावा हीच खरी मागणी आहे। आणि जे विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणात जखमी झालेत तरी पण गुन्हा का दाखल होत नाही आणि गुन्हा दाखल करण्यामध्ये अडचण काय? तुम्हाला हे कोणी अधिकार दिला की त्यांच्यावर गोळीबार करायचा? विद्यार्थी शांततेच्या मार्गाने जात होते ना, काय हातात शस्त्र घेऊन जात नव्हते, हातात बाम घेऊन जात नव्हते। मग त्या परिस्थितीमध्ये त्यांना तुम्ही ज्या पद्धतीनं त्या मुलांचे रक्त सांडवलात त्याविरुद्ध कोणीही बोलत नाही। हे देशाचं भविष्य आहे विद्यार्थी म्हणजे, त्याविरुद्ध राहुल गांधी उभे झाले आहेत। आणि मी विश्वासानं सांगेल की आज राहुलजी या देशातील युवकांचं एक शक्तिस्थान म्हणून पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत। गुन्हा दाखल करावा ही मागणी रास्त आहे, राहुलजी त्यासाठी लढत आहेत। नक्कीच गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी ते त्या ठिकाणी जाऊन बसले आहेत। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।